आणि त्या बातमी आहे काँग्रेस संदर्भातली। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या एका विधानामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आता मुख्यमंत्री होणार का, ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे। मात्र रश्मी ठाकरे राजकारणी नाही, त्यामुळे त्यांना आत ओढू नका, ही भूमिका ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडली आहे। साहजिक आहे 50% लोकसंख्या आहे, तर नक्कीच मला आनंद होईल अशी मी त्या ठिकाणी भूमिका मांडली। आणि विविध पक्षाच्या ज्या नेते आहेत, मग काँग्रेसमध्ये आम्ही 4-5 जणी आहोत जे सातत्याने निवडून येतो 4-4, 5-5 वेळेला। काही लोक आहेत जसे राष्ट्रवादीमध्ये मी त्याचा नावाचा उल्लेख केला, कारण सुप्रियाताई आहेत किंवा रश्मीताई आहेत, मी त्यांचा उल्लेख केला। आणि आमच्याकडे एक प्रोसिजर असतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे प्रोसिजरच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत असतात। जर मला कोणी प्रश्न विचारला ॲज अ महिला लोकप्रतिनिधी, महिला मुख्यमंत्री झाली तुम्हाला आवडेल का, त्याचं उत्तर माझं हो राहील। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही, ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये।